धुळीच्या वादळामुळे पश्चिम कॅन्सासमध्ये गेल्या आठवड्याभरात सुमारे 70 डझनभर कार आणि ट्रक उलटलेले आहेत। त्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे। त्याचबरोबर धुळीमुळे न्यू मेक्सिकोच्या वाहतूक विमानाने जवळजवळ 25 रस्ते बंद केलेत। धुळीच्या वादळामुळे घरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय, तर घरामधून निघताना काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन करत आहे। जपानच्या टोकियोमध्ये हिवाळ्यामधील दाबाचा पट्टा आणि थंड हवेमुळे अनेक भागांमध्ये बर्फवृष्टी झाली। रहिवाशांना सार्वजनिक वाहतुकीमधील संभाव्य अडथळ्यांसाठी सतर्क राहण्याचा सल्ला जपान हवामानशास्त्र एजन्सीकडून देण्यात आलाय। त्याचबरोबर टोकियोमध्ये बर्फ 3 सेंटीमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन करत आहे। अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 9 महिने अंतराळामध्ये घालवल्यानंतर त्या पृथ्वीवर परतल्यात। सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुश विल्मोर हे केवळ 8 दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर गेलेले होते। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दोघेही 8 दिवस संशोधन करून परतणार होते, मात्र त्यांच्या बोईंग स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमधील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना 286 दिवस आंतरराष्ट्रीय स्थानकामध्ये घालवावे लागले। आता मात्र सुनीता विल्यम्स परतल्या आणि त्यानंतर जगभरातून आनंद व्यक्त होतो आहे। अमेरिकेच्या फायटर एअरक्राफ्टचा ड्रोन पडतानाचा एक व्हिडिओ जारी करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी अमेरिकेकडून हुथी बंडखोरांवर हल्ला करण्यात आलेला होता आणि यामध्ये 20 जणांचा मृत्यू झालाय। हुथी बंडखोरांनी काही दिवसांपूर्वी लाल समुद्रामधील जहाजांवर हल्ला केलेला होता आणि त्यानंतर अमेरिकेने चोख प्रत्युत्तर देत हल्ला केला। त्यामुळे अमेरिका पुन्हा एकदा हुथी बंडखोरांवर कारवाई करताना पाहायला मिळते। अमेरिकेमधून हद्दपार करण्यात आलेलं हैतीत दाखल झालेले आहेत। मियामीमधून हैतीत दाखल झालेल्या विमानामध्ये अमेरिकेमधून हद्दपार करण्यात आलेले डझनभर अमेरिकन नागरिक होते। हे विमान 46 प्रवाशांसह हैतीच्या उत्तरेकडील कॅप हायटिनमध्ये पोहोचलं आणि त्यापैकी 25 जणांना दोषी ठरवण्यात आलं। अमेरिकेमधील ट्रम्प प्रशासनाने हैतीच्या नागरिकांना हद्दपार करण्यापासून वाचवणारं संरक्षण काढून टाकलं, तर TPS रद्द करण्याचा निर्णय फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आलेला होता। हैतीमधील सुरक्षेची परिस्थिती बिघडत चालली आहे। युरोपियन देश हंगेरीमध्ये LGBTQ समुदायाविरोधात मोठा निर्णय घेण्यात आला। हंगेरीच्या सरकारने संसदेत 18 मार्चला या समुदायाविरोधात एका नवीन कायद्याला मंजुरी दिली आहे आणि यामुळे या समुदायामध्ये संतापाची लाट पसरली आहे। सरकारविरोधात मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं सुरू झालेली आहेत। हंगेरी सरकारने LGBTQ प्राईम कार्यक्रमावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला असून विशेष करून बुडापेस्ट प्राईड परेडवर बंदी घालण्यात आली आहे। ही परेड दरवर्षी मार्चमध्ये होते, तर ही परेड हजारो लोकांचा आकर्षणाचे केंद्रबिंदू असते। इस्रायलने गाझामध्ये हमासचे पंतप्रधान इस्सास-दिब अब्दुल्ला अल-दलीस यांची हत्या केली आहे। इस्रायल संरक्षण दलाने अब्दुल्लाच्या मृत्यूची माहिती घेतली। जुलै 2024 मध्ये रोही मुश्ताहाच्या निधनानंतर अब्दुल्ला यांनी त्यांची जागा घेतलेली होती। त्यांच्याकडे हमासच्या संघटना आणि दहशतवादी कारवायांची जबाबदारी सुद्धा होती। इस्रायलने हवाई हल्ल्यात हमासचे 3 प्रमुख दहशतवादी सुद्धा मारलेले आहेत। हमास नष्ट होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रिया इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिली आहे। इस्रायली लष्कराने 10 मिनिटात गाझावर 80 हल्ले केलेत। या हल्ल्यांमध्ये गाझामध्ये 400हून अधिक नागरिक मारले गेलेत। इस्रायली लष्कराने युद्धबंदी संपुष्टात आल्यानंतर गाझावर सर्वात प्राणघातक हल्ला केलाय। इस्रायली लष्कराच्या लढाऊ विमानांनी अवघ्या 2 मिनिटांमध्ये सर्व लक्ष्य नष्ट केलंय। या हल्ल्यामध्ये हमासच्या मध्यस्तरीय बटालियन कमांडर आणि कंपनी नेत्यांना लक्ष्य करण्यात आलेलं असून यापुढे सुद्धा हमासवर भीषण हल्ले सुरूच राहतील, असं नेतन्याहू म्हणाले। भारताने गाझामधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे। आम्हाला गाझामधील परिस्थितीबद्दल चिंता आहे। सर्व पोलिसांची सुटका होणं महत्त्वाचं आहे। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे वक्तव्य केलंय। आम्ही गाझाच्या लोकांना मानवतावादी मदतीचा पुरवठा सुरू ठेवण्याचं आवाहन करतो, असं सुद्धा ते म्हणाले। गाझापट्टीमध्ये वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होतीये आणि त्यामुळे या परिस्थितीबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे। इस्रायल हे युद्ध लढेल आणि इस्रायल जिंकेल असा विश्वास इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी व्यक्त केला आहे। आम्ही आमच्या लोकांना मायदेशी आणू आणि आम्ही हमासचा नायनाट करू,
असं ट्विट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केलंय. जोपर्यंत आम्ही सर्व महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साध्य करत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असं सुद्धा नेतन्याहू म्हणाले. आमच्या बंधकांच्या सुटकेचा प्रस्ताव आल्यानंतर हमासने प्रस्ताव नाकारला, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना पाहायला मिळाले. आज भारत अशा स्थितीत आहे की रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करू शकतो, असं थरूर म्हणालेत. भारताकडे असा पंतप्रधान आहे जो व्लादिमीर झेलेन्स्की आणि व्लादिमीर पुतिन या दोघांचीही गळापेट घेऊ शकतो. आम्हाला दोन्ही ठिकाणी स्वीकारलं जातं, असं सुद्धा थरूर म्हणालेत. सध्याची परिस्थिती पाहता मी 3 वर्षांपूर्वी केलेल्या विधानाची मला लाज वाटते. 2022 मध्ये संसदीय चर्चेत युक्रेनवरील भारताच्या भूमिकेवर टीका करणारा मी एकमेव खासदार होतो, असं सुद्धा ते म्हणाले. मंगळवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची फोनवरून चर्चा झाली. यावेळी युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर त्यांनी चर्चा केलेली आहे आणि यावेळी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन कॉलसाठी 1 तास वाट पाहायला लावली. पुतिन हे मॉस्कोमधील एका कार्यक्रमात उद्योगपती आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन करत होते. ट्रम्प यांच्याशी झालेल्या संभाषणाअगोदर हा कार्यक्रम पार पडला आणि त्यामुळे ट्रम्प यांना फोनसाठी वाट पाहावी लागल्याची माहिती आहे. युक्रेन आणि रशिया आज तुरुंगामध्ये असलेल्या सैनिकांना सोडणार आहे. जागतिक पातळीवर वाढत्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सने मोठा निर्णय घेतलाय. फ्रान्स सरकारने आण्विक हल्ल्यास सक्षम नवीन एअरबेस उभारण्याची घोषणा केली आहे आणि हा हवाई तळ 40हून अधिक अत्याधुनिक सुपर राफेल लढाऊ विमानांनी सज्ज असणार आहे. विशेष म्हणजे या विमानांवर अत्याधुनिक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र बसवण्यात येणार आहेत आणि ही प्रणाली शत्रूवर जलद आणि प्रभावी हल्ला करण्यासाठी सक्षम असणार आहे. जॉन एफ केनेडी यांच्या हत्येवर ट्रम्प यांनी हजारो पानं जारी केली आहेत. नोव्हेंबर 1963 मध्ये टेक्सासमधील डल्लासमध्ये गोळा मारून ते मारले गेलेले होते आणि ते मारले गेलेले 35वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्येशी संबंधित हे हजारो पानांचं फाईल्स प्रसिद्ध करण्यात आल्या. या माहितीच्या नव्या खजिन्यामुळे प्रकरणामधील मूलभूत तथ्य बदलतील अशी शंका तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. डल्लासमधील डेली प्लाझाजवळून राष्ट्रपतींच्या मोटारींचा ताफा जात असताना ली हार्वे ओसवाल्ड यांनी स्कूल बुक डिपॉझिट गोदामामधील खिडकीतून केनेडी यांच्यावर गोळीबार केला होता. अमेरिका प्रथम हे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण म्हणजेच केवळ अमेरिका असं नव्हे, असं प्रतिपादन अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी केलं आहे. नवी दिल्लीमध्ये रायसीन डायलॉग या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी अमेरिकेची धोरणं आणि भारत अमेरिका संबंधांवर ही माहिती दिली आहे. अमेरिका प्रथम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत प्रथम सारखेच आहे, असं सुद्धा त्या म्हणाल्या आणि त्याचबरोबर भारताबरोबरचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ट्रम्प प्रशासन उत्सुक आहे, असं सुद्धा तुलसी गबार्ड म्हणाल्या. बलुचिस्तानमध्ये झालेल्या भीषण ट्रेन हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा राजकीय आणि लष्करी भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते. बलूच लिबरेशन आर्मीने ट्रेनचं अपहरण करून तब्बल 100हून अधिक पाकिस्तानी जवानांना ठार केल्याचा दावा केला आहे आणि या घटनेनंतर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी संताप व्यक्त करत देशाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यांनी शहबाज शरीफ यांच्या सरकारवर कडाडून टीका करत पाकिस्तानला अधिक कठोर देश बनवण्याची गरज असल्याचं ते म्हणालेत आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. डच कंपन्यांनी पाकिस्तानला शस्त्रास्त्र पुरवठा थांबावा अशी विनंती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नेदरलँडचे संरक्षण मंत्री रुबेन ब्रेकेलमन्स यांना केली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे पाकिस्तानने प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेला गंभीर नुकसान पोहोचवलं आहे, असं सुद्धा राजनाथ सिंग म्हणाले. रुबेन हे भारताच्या दौऱ्यावर होते आणि त्यावेळी त्यांची आणि राजनाथ सिंग यांची भेट झाली. या भेटीमध्ये दोनही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढवण्यावर सहमती झाली आहे, असं सुद्धा रुबेन यांनी इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये सांगितलंय. सध्या कॅनडामध्ये टॅरिफवरून मोठा संघर्ष सुरू आहे आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनं या संघर्षामध्ये भर पडली आहे. ट्रम्प यांनी या मुलाखतीमध्ये कॅनडा जगातील सर्वात वाईट देशांपैकी एक असल्याचं म्हटलंय. तर यावर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी प्रत्युत्तर दिलंय. कॅनडा विविधतेचा आदर करणारा देश आहे, कोणत्याही परिस्थितीत तो अमेरिकेचा भाग होणार नाही, असं सुद्धा कार्नी यांनी ट्रम्प यांना ठणकावून सांगितलंय.
ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिका स्वतःच्या संस्कृतीचा नाश करतो अशी टीका देखील त्यांनी केली आहे. जगभरात सुरू असणाऱ्या टॅरिफ वॉरवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठं विधान केलं आहे. अनेक देश त्यांचा आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी टॅरिफचा शस्त्र म्हणून वापर करतायत असं सुद्धा जयशंकर म्हणालेले आहेत. आपल्याला आवडो किंवा न आवडो आज शुल्क आणि निर्बंध हे एक वास्तव आहे असं सुद्धा ते म्हणाले. नवी दिल्लीमधील रायसिना पॅनल चर्चेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. अमेरिकेने भारतासह विविध देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर विविध शुल्क लादण्याची घोषणा केली आणि त्यानंतर टॅरिफ वॉर सुरू झालाय. अमेरिकेमधील टेस्ला कार मालकांसाठी मोठी चिंता निर्माण झालेली आहे. हॅकर्सनी वेबसाईट तयार करून त्यांची वैयक्तिक माहिती लीक करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेसंदर्भात गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अमेरिकेमधील टेस्ला कार मालकांसाठी एक चिंता वाढली आहे. हॅकर्सनी वेबसाईट तयार करून हजारो टेस्ला मालकांची खासगी माहिती लीक केली आहे. या वेबसाईटवर कार मालकांची नावं, पत्ते आणि फोन नंबर सार्वजनिक करण्यात आलेले असून या डेटा लीकमुळे टेस्ला मालकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. राजस्थानमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि पाकिस्तानने सीमेवर बंकर बांधलेले आहेत. प्रत्युत्तरादाखल भारताने सुद्धा सीमेवर बंकर बांधले. त्यामुळे भारत पाकिस्तान सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती आहे. पाकिस्तानने बांधलेल्या बंकरांवर भारताने आक्षेप घेतला आणि त्यानंतर पाकिस्तानने ते बंकर नसून शौचालय असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र जोपर्यंत पाकिस्तान बंकर पाडत नाही तोपर्यंत भारताचं बंकर कायम राहणार असं प्रत्युत्तर भारताने दिलं आहे. क्रिस्टोफर लक्सन हे भारताच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांनी रस्त्यांवर मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. त्यावेळी न्यूझीलंडचे क्रिकेटपटू रॉस टेलर, एजाज पटेल आणि माजी भारतीय खेळाडू कपिल देव देखील उपस्थित होते. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. हे त्यांच्या दौऱ्यामधील मुख्य आकर्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी भारतामध्ये अनेक महत्त्वाच्या स्थळांना देखील भेट दिली आहे आणि त्यांनी या दौऱ्यात मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याची योजना केली आहे. महाकुंभने देशामध्ये एकतेची भावना बळकट केल्याचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोठे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या आमच्या क्षमतेसंदर्भात अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र कुंभमेळ्यामध्ये आमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना उत्तर मिळालं असा टोला मोदींनी लगावलेला आहे. महाकुंभासंदर्भात 1.5 महिना देशवासियांमध्ये अभूतपूर्व उत्साह होता. गैरसोयीची धास्ती असताना सुद्धा कोट्यावधी भाविक एकत्र आले ही आमची ताकद आहे असं मोदी म्हणाले. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे आमदार तेजप्रताप यादव हे ईडीसमोर हजर झाले. नोकरांसाठी जमीन घोटाळा प्रकरणी या दोघांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलेलं होतं. माजी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांना सुद्धा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आणि यावेळी राज्याच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राबडी देवी यादव, तेजप्रताप यादव आणि लालूप्रसाद यादव यांची उत्तरं आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंदवली जाणार आहेत. सरकारने मनरेगा अंतर्गत योजनांचं वेतन वाढवा अशी मागणी करत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना ही मागणी केलेली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार मनरेगा योजना कमकुवत करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे आणि यासह कायद्याअंतर्गत किमान वेतन आणि कामाच्या दिवसांची संख्या वाढवण्याची मागणी त्यांनी केली आहे. हा ऐतिहासिक कायदा लाखो ग्रामीण गरिबांसाठी एक महत्त्वाचा संरक्षक ठरलेला आहे आणि या कायद्याच्या संरक्षणासाठी आणि विस्तारासाठी कायद्याची तरतूद करण्यासंदर्भात राज्यसभेत सोनिया गांधी बोलत होत्या. पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री रंगास्वामी यांनी दुकानांची नावं तामिळ भाषेमध्ये लिहिण्याचा निर्णय घेतलाय. तामिळ भाषेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर रंगास्वामी यांनी हा आदेश जारी केलाय. सरकार सर्व दुकानं आणि आस्थापनांना त्यांची नावं तामिळमध्ये प्रदर्शित करण्याचे निर्देश देणारे परिपत्रक जारी करेल अशी माहिती रंगास्वामी यांनी दिली आहे आणि त्यामुळे पुदुच्चेरीमध्ये आता सर्व दुकानांवरील पाट्या तामिळमध्ये लावण्यात येणार आहेत. विधानसभेमध्ये रंगास्वामी यांनी ही माहिती दिली आहे. जम्मू काश्मीरमधील घुसखोरी प्रकरणी एनआयएनं मोठी कारवाई केली आहे. जम्मूमध्ये एकाच वेळी 12 ठिकाणी छापे टाकण्यात आलेले असून सीमेपलीकडून घुसखोरी सुरू असल्याप्रकरणी एनआयएनं छापे टाकत शोध मोहीम राबवलेली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार एनआयएने लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित सक्रिय दहशतवाद्यांवर घुसखोरी संबंधात गुन्हे दाखल केलेले आहेत आणि गेल्या वर्षी सुद्धा एनआयएने अशी छापेमारी करत आक्षेपार्ह कागदपत्र जप्त केली. सुप्रीम कोर्टाचे 6 न्यायमूर्ती मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत आणि या दौऱ्यात
मागील वर्षी मणिपूरमध्ये हिंसा झालेल्या सर्व ठिकाणांना न्यायमूर्ती भेट देणार असल्याची माहिती आहे. विस्थापित झालेल्या हजारो लोकांना विविध ठिकाणी राहण्याची तात्पुरती सोय करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणांना भेटी देऊन न्यायमूर्ती परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. काँग्रेसने न्यायमूर्तींच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे, मात्र त्याचवेळी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. मोदी देशभरात फिरतात, मात्र त्यांना मणिपूरला जाण्यासाठी वेळ नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली आहे. मतदार ओळखपत्र आधारला जोडण्यासंदर्भात तज्ज्ञांची चर्चा करणार आहेत, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं आहे आणि या संदर्भात प्रचलित कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार कृती केली जाईल, अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. 2023 राज्यसभेत मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्यासंदर्भातली प्रक्रिया सुरू झाली नसल्यानं सरकारने तसं सांगितलेलं होतं. ज्यांनी आधार जोडणी केली नाही त्यांची नावं मतदार यादीमधून वगळली जाणार नसल्याचं सरकारनं यावेळी स्पष्ट केलं होतं.